घ्या. अगोदर आपण हे उदाहरण वाचायचं नीट बघा. लातूर ते पुणे अंतर 368 किमी आहे. एका बसने लातूर ते पुणे व पुणे ते लातूर अशा 14 फेऱ्या पूर्ण केल्या तर त्या बसने किती अंतर पार केले असेल. उदाहरण वाचल्यानंतर त्यामध्ये किती अंतर दिलेलं आहे, काय दिले, कोणत्या बाबी दिल्या आहेत, काय काढायला सांगितले, गुणाकार करावा लागेल, कोणती क्रिया करावी लागेल हे लक्षात घ्यायचं. वाचतानाच महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. काय लक्षात घ्यायचं बघा. आता इथं लातूर ते पुणे अंतर किती दिलंय, 368 किमी दिले. लातूर ते पुणे बघा इथं आहे, लातूर घेऊया आपण. आणि इथं पुणे. हे अंतर किती दिले रे एका बाजूचं, 368 किमी दिलेलं आहे. बरोबर. एका बसने लातूर ते पुणे आणि पुणे ते लातूर अशा 14 फेऱ्या पूर्ण केल्यात. किती फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, 14 फेऱ्या पूर्ण केल्यात. लक्ष द्या, इथं तुम्ही चुकता. अंतर काढायचं म्हणजे तुम्ही काय करता, डायरेक्ट 368 गुणिले 14 करून टाकता. 368 फक्त एका बाजूचं अंतर आहे. 368 गुणिले 14 म्हणजे काय होईल, फक्त 14 वेळा बस गेल्याचं अंतर निघेल. पण इथं 14 फेऱ्या म्हणले. फेरी केव्हा पूर्ण होते, बस इथून तिथे आणि तिथून पुन्हा इकडे आल्यानंतर. म्हणजे जाताना 368 किलोमीटर आणि पुन्हा येताना किती अंतर कापल ती एका फेरीमध्ये, 368 किमी. म्हणजे एका फेरीचं अंतर किती झालं मुलांनो, हे जायचं 368, यायचं 368. म्हणजे एका फेरीतलं अंतर किती झालं, एका फेरीचे अंतर किती होईल रे, ह्याच्या दुप्पट होईल की नाही. एवढी गेली आणि एवढी आली म्हणजे 368 गुणिले 2. कारण की बरोबर ना, एकदा गेली आणि एकदा आली म्हणजे 2 झालं ना, म्हणजे एक फेरी झाली. काय होईल म्हणजे 368 गुणिले 2 म्हणजेच किती येईल, 8 दुने 16 ला 6 हाताला 1, बेस 12 आणि हातचा 1, 13 ला 3 हाताला 1, परत 32 6 आणि हातचा 1 7. 736 किमी अंतर आहे ते. 736 किमी अंतर किती फेरीचं आहे रे, एका फेरीचं आहे. बरोबर की नाही, कारण जाऊन आली, कारण एकदा गेली एकदा आली म्हणजे एका फेरीचं अंतर एवढं आहे. आता आपल्याला किती फेऱ्यांचं अंतर काढायचं, मग 14 फेऱ्यांचे अंतर. दुसरी बाब बघा, असे आपल्याला 14 फेऱ्याचे अंतर, 14 फेऱ्यांचे अंतर किंवा 14 फेरीचे अंतर. 14 फेरीचे अंतर आपण कसं काढणार, आता इकडे थोडस खाली येणार मी. हे बघा, चौदा फेऱ्यांचे अंतर बरोबर काय येणार, एका फेरीची माहिती आहे आपल्याला किती, 736 किमी. तर 14 फेऱ्यांचे किती, एका गोष्टीची माहिती आहे, एकावरून अनेकांची माहिती काढायची आपल्याला, माहिती तर किंमत काढायची. तर आपण काय करतो, गुणाकार करतो. मग एका फेरीची माहिती 736, एका फेरीचे 736 किमी आहे. तर अशा 14 फेऱ्यांचे अंतर म्हणजे गुणिले 14. आता याचा गुणाकार करा. असा गुणाकार येत नसेल तर आता उभा करा असा गुणाकार. बघा, 736 गुणिले 14 हे गुणाकार करायचा. 4 सख्ख 24, हातचे आले 2, 4 3 12 2, 14 ला 4, हातचाला 1, 4 7 28, हातचा 1 29. एकक निघून आपण आता दशक निघून यायचे म्हणजे एकक खाली आपण काय लिहू, 0 लिहू. आता परत दशक निघून, एका 6 6, एका 3 3, एका 7 7. आता ह्याची बेरीज करा.
4 4, 4 6 10 0 हातचा आला 1, 9 3 12 हातचा 1, 13 3 हातचा आला 1, 7 2 9 हातचा 1 10. हे काय झालं आपलं 14 फेऱ्यांचं अंतर झालं. 10,304 उत्तर आले का बघा बरं. बघ बरं बघा तू ह्या प्रश्नाचं उत्तर 5 नंबरचं किती आले 10,304 आले का. तुझं किती आले रे इथे. म्हणजे 14 फेऱ्यांचे अंतर किती आलं 10,304. हे लक्षात ठेवायचं. घाबरायचं नाही. तुम्ही गडबडीत काय करता 368 गुणिले 14 करून टाकता तुम्ही. बरोबर ना. एवढे अंतर आहे एवढ्या फेऱ्या म्हणजे अंतर गुणिले फेऱ्या करून टाकता. पण अंतर आपल्याला एका फेरीचं अंतर दिले काय तर नाही. फक्त पुणे ते लातूर एका बाजूच अंतर दिले. त्याने म्हटले काय एका फेरीचे अंतर एवढे आहे तर 14 फेऱ्यांचे किती असं विचारले का नाही. तसं जर विचारलं समजा असं प्रश्न असा असेल लक्ष द्या इकडं. लातूर ते पुणे एका फेरीचे अंतर 368 आहे असं जर विचारलं असेल तर काय करायचं मग 368 गुणिले 14 करायचं. पण इथं फेरीचे अंतर दिलेलं नाही. इथं फक्त लातूर ते पुणे अंतर दिले म्हणजे एका बाजूच अंतर दिले लातूर पासून पुणेपर्यंत आणि फेऱ्या दिल्यात म्हणजे आपल्याला इकडून जाऊन इकडे येईपर्यंत एक फेरी होते पूर्ण म्हणून दोन्हीचं आपण बेरीज करायची गुणिले 14 तेव्हा याचं हे